कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अक्षय तृतीयेला बालविवाह रोखण्यासाठी पोलीस अलर्ट. जिल्हाधिकारी जावळे ॲक्शन मोडवर. बालविवाह केल्यास होणार कठोर कारवाई. म्युझिक कॉन्सर्ट ड्रग प्रकरणातील आरोपी अटक. NDPS अंतर्गत गुन्हा दाखल. माझं गाव आरोग्य संपन्न गाव रॅली. रत्नागिरीत भव्य जनजागृती मोहीम. आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. आणि शासन आपल्या दारी शिबिराला प्रतिसाद. जोहे येथे महसूल समाधान शिबिर संपन्न. नागरिकांना जागेवरच मिळाले दाखले. पाहुयात सविस्तर वृत्त. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस असल्यानं विवाह सोहळ्यांची मोठी लगबग या दिवशी पाहायला मिळते. मात्र या पार्श्वभूमीवर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे ॲक्शन मोडवर आले आहेत. 19 एप्रिल रोजी कोणताही बालविवाह होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर हिंदू धर्मातील अनेक विधी पार पाडले जातात. त्यामध्ये विवाह सोहळे सुद्धा पार पाडले जातात. त्यामुळे धार्मिक विधी करतानाच बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असेल आणि मुलाचे वय 21 वर्षापेक्षा कमी असेल तर तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असा विवाह गुन्हा ठरू शकतो. बालविवाह झाल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 9, 10 आणि 11 नुसार संबंधित व्यक्तींना 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि सक्त मजुरी सुद्धा होऊ शकते. तसेच 1 लाख रुपये दंड होऊ शकतो किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात. करिता 19/4/2026 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती बालविवाह होणार नाहीत यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. पोलीस यंत्रणेमार्फत धार्मिक स्थळे, मंदिरे, मंगल कार्यालये, रिसॉर्ट्स, बँकेट हॉल्स आणि पर्यटन स्थळे या ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात यावी. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, इतर स्वयंसेविका, आशा सेविका यांनी सुद्धा संशयित विवाहावरती लक्ष ठेवावे. संशयित बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना तात्काळ कळवावे व कोणत्याही परिस्थितीमध्ये बालविवाह होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंडवर झालेल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या अतिसेवनामुळे 2 युवकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेनंतर वनराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फरार आरोपी आयुष विकी साहित्य वय 24 राहणार उल्हासनगर हा मुंबई गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती. या माहितीच्या आधारे पोलादपूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचला. यावेळी आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. तपासात आयुष साहित्य याने अंमली पदार्थ कॉन्सर्टमध्ये वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला वनराई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे नाका येथे भीषण अपघात घडला. 17 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ब्रिजवरून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात अमित सूर्यकांत फावरे वय वर्ष 37 राहणार लोटे मालवाडी हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणीसधाम यांच्या 24 तास सेवेत असलेल्या विनामूल्य रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान
खेड पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. राज्यभरातील फ्लॅट मालकांच्या हक्कांशी संबंधित गंभीर प्रश्न, रिअल इस्टेट क्षेत्रातील अनियमितता आणि गृहनिर्माण तसेच पुनर्विकासाशी निगडीत मुद्द्यांवर या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः कन्व्हेनन्स आणि डीम्ड कन्व्हेनन्स रिडेव्हलपमेंट प्रकल्पांमधील अडचणी, बिल्डरकडून होणारा विलंब आणि फ्लॅट धारकांच्या कायदेशीर हक्कांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या परिषदेला संस्थापक संचालक CS रेड्डी, अध्यक्ष दीपक भानुशाली, सरचिटणीस संदीप भोसले, संचालक ॲडव्होकेट जीवदत्त आरगडे आणि सुमित आचार्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही प्रेस कॉन्फरन्स सर्वसामान्य नागरिक, फ्लॅट मालक आणि गृहनिर्माण क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून आपल्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र फ्लॅट ओनर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे. कोणच कुठल्याही ह्याच्यामध्ये आणि आमच्या बरोबर असलेले प्रत्येक आमचे पदाधिकारी ह्या बाबतीत तुम्ही लोकांना घेऊन येऊ शकता. आज समाजकारण जर झालं आणि समाजकारणात तुमच्या एरियामध्ये जर तुम्ही 2 बिल्डिंगचा डीम कन्व्हेन्स करायला जर लोकांना मदत केली तर ही लोक तुम्हाला कधीच विसरणार नाही. मी प्रत्येकाला हेच आवाहन करतो, महाराष्ट्र फ्लॅट ओनर असोसिएशनमध्ये आम्हीच नाही, ह्या साईडला आज आम्ही बसलोय, तुम्ही त्या साईडला आहे, पण तुमच्याकडनं आम्हाला मदत हवी. तर महाराष्ट्र फ्लॅट ओनर असोसिएशन येणाऱ्या 4 वर्षात जास्तीत जास्त डीम कन्व्हेन्स कसं करेल, जास्तीत जास्त बँकिंगमध्ये लोकांना मदत कशी करेल. रत्नागिरीत माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानासाठी तालुका आरोग्य विभागाकडून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि नर्सिंग विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अठल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून गटविकास अधिकारी चेतन शेळके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश्वरी सातव यांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून सुरू झालेली ही रॅली जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे पुन्हा कार्यालयात येऊन संपन्न झाली. विविध घोषवाक्य आणि जनजागृती फलकांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी HPV लसीबाबत विशेष जनजागृती करण्यात आली. मान्यवरांनी नागरिकांना नियमित आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे शहरात आरोग्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले. पेण तालुक्यातील जोहे येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. शासन आपल्या दारी या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध महसुली सेवा आणि दाखले जागेवरच देण्यात आले. प्रांताधिकारी प्रवीण पवार आणि तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी पूर्वी नागरिकांना छोट्या कामांसाठी तहसील किंवा कलेक्टर कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या, मात्र आता शासनच आपल्या दारी येत असल्याने ही प्रक्रिया सोपी झाल्याचं म्हटलं. दरम्यान वैकुंठ पाटील यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन केले. शिबिरात जातीचे, उत्पन्नाचे आणि रहिवासी दाखले यांसह विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होतीये. परंतु देशाचे यशस्वी आणि कर्तबगार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तो निधी 4000 कोटी रुपयापर्यंत आज गेलेला आहे. आपण पाहतोय की पशुधनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, अनेक स्कीम्स आहेत, त्याच्यापर्यंत आपण पोहोचलो तर खऱ्या अर्थाने शेतकरी त्या ठिकाणी सुदृढ समृद्ध होईल. परंतु सगळे आपण काय करतो की स्कीम्स येतात परंतु त्या स्कीमचा फायदा उचलला जात नाहीये. आपण फक्त बांधकाम काम, विकास काम हे पाहतो. परंतु खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा अन्य परिसर असेल, आपण बघितला तर स्कीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुदृढ आणि समृद्ध करण्याचं काम या सरकारी योजनांनी केलं आहे आणि त्याचा लाभ आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला पाहिजे. मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं वाटतं की शेतकऱ्यांनी ज्या काही योजना असतील, मग त्या शेततळ्यांच्या योजना असतील, त्या कुक्कुटपालनाच्या योजना असतील, त्या ठिकाणी अर्ज
आणि त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करणं महत्वाचं आहे. आपल्या प्रत्येकाला त्याचा फायदा होऊ शकेल. परंतु आता हे कुठलंही कारण आता सांगायला नको. आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही आपल्या दारी येतोय आणि ह्याचं सर्व श्रेय जे आहे ते आजच्या आपले महसूल मंत्री देवानंद साहेब आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि पंतप्रधान मोदी साहेब आहेत. त्यामुळं आपल्याला हे सर्व चित्र बदलायला लागलेलं आहे. म्हणून आपल्याला अनेक योजनांचा फायदा आहे. बऱ्याच योजना शासनाकडून येतात, परंतु ह्या योजनांचा खरा फायदा शेवटच्या माणसापर्यंत मिळू शकत नाही. का तर हे कागद पाहिजे, ते कागद पाहिजे, ते कागद पाहिजे. अनेक गोष्टी ज्या आहेत या अनेक गोष्टी ताबडतोब आपल्याला साध्य होत नाही आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या शासनाच्या योजनांचा फायदा मिळत नाही. आणि म्हणून आता आपल्याला शासनाने हे केलंय की आपल्याला ह्या योजनांचा फायदा मिळावा, प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ साध्य व्हावी आणि प्रत्येक गोष्ट साध्य व्हावी म्हणून आज हे शिबिर आपल्या ठिकाणी आयोजित केले. आणि सर, विशेष सांगायला अभिमान वाटतो की आपल्या जिल्ह्यामध्ये पेन तालुक्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत सर्वाधिक काम या आपल्या तालुक्याने केलेलं आहे. जास्तीत जास्त वारस जे मयत खासदार असतील त्यांचे वारस अभिलेखावर घेण्याचं काम सर्व आपल्या अधीनस्थ असणारे तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सातबारासाठी काही असे कालबाह्य झालेले शेरे असतात, हे शेरे सुद्धा आपल्याला आता कमी करता येतात. आता या अभियानाचा उद्देश असा आहे की जे खातेदार शेतकरी बांधव उपस्थित आहेत त्यांनी आपले काही अशा पद्धतीचे जर शेरे असतील ते सुद्धा आपल्याला रेग्युलराइज करता येतील किंवा कमी करता येतील. खेड शहरातील लायन्स क्लब ऑफ सिटीच्या 2026-27 या वर्षासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी लायन अविनाश दळवी यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी लायन उत्तम कांबळे आणि खजिनदारपदी लायन संदीप मोरे यांची निवड झाली आहे. तसेच उपाध्यक्षपदी लायन सागर करवा यांची निवड करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेनंतर नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आगामी काळात सामाजिक उपक्रम आणि सेवा कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. नव्या नेतृत्वामुळे क्लबच्या कार्याला नवी दिशा आणि गती मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.